तर रामराम मंडळी. दिवाळीची सुट्टी म्हटली की खैतरी फिराचो प्लॅन येईलोच. तर मी आणि माझ्या मित्रांनी प्लॅन केलो शिरडेक जाऊचो. तर मालवणातनं कुडाळात आणि कुडाळातसून गेलो आम्ही सावंतवाडीच्या बस स्टँडवर आणि सावंतवाडीतनं बस पकडून आम्ही गेलो सावंतवाडीच्या रेल्वे स्टेशनवर. मंडळी, जर सावंतवाडीच्या रेल्वे स्टेशनवर आम्ही गेलो नसतो ना तर आमचे हात पाय गळ्यात गेले असते त्या ट्रेनमध्ये, इतकी गर्दी असता. तर आम्ही मस्त पेटपूजा हॉटेल लौकिकमध्ये करून घेतलं आणि ही बघा, ही आमची असा ट्रेन अक्षरशः मंडळी संध्याकाळची रात्र झाली तरी ट्रेन जागेवरची हलणार नाही होती. शेवटी ही ट्रेन 8 वाजता हलाक लागली तेव्हा खय आम्ही सुखाचो श्वास सोडलो. मंडळी, खाली वर आजूबाजू सगळीकडे तुमका माणसं या ट्रेनमध्ये दिसतली आणि असो प्रवास करत करत आम्ही शेवटी पोचलो मुंबईतल्या पनवेलमध्ये. मंडळी, रात्रीपासून खूप वाटलं कधी एकदा या ट्रेनमधनं उतरते असा. तर ह्या बघू शकता, ह्या असा पनवेल. त्यानंतर आम्ही खर्चापुरतो एक सेल्फी काढलो मित्रांनी आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट लोकलने गेलो कल्याण का, जिकडे आम्ही हॉटेल बुक केलेला होता. सो ह्या बघू शकता, ह्या हॉटेलात आम्ही राहिलो आणि त्यानंतर तयारी करून मस्तपैकी जेवण केलो. जेवणात होती मस्त हॉटेलमधली बिर्याणी. सो ती बिर्याणी, व्हेज बिर्याणी खाऊन आम्ही डायरेक्ट शिर्डीक जाऊन निघालो. आणि तर कल्याणमधनं एक डायरेक्ट मनमाड जंक्शनला जाऊ, जे शिर्डीच्या अलीकडेच असतात. थंय जाऊन ट्रेन होती, त्यांनी आम्ही पोचलो मनमाड जंक्शनला आणि अगदी धावत पळत तिकीट काढून आम्ही एकदा ज्या ठिकाणी शिर्डी गाडी जा लागता त्या ठिकाणी आम्ही जाऊन पोचलो. तर तुम्ही मंडळी बघू शकता, साईबाबांचीच कृपा की शिर्डीक जाऊची ट्रेन ही 5 तास लेट झाली आणि ती मिळाली आमका आणि त्यामुळे आम्ही बरोबर शिर्डीक पोचान हॉटेल साई कृपा या ठिकाणी पोचलो. तर मंडळी, रात्रीचं जेवण आणि मस्त दमून जे काही झोपलेलो ते आता सकाळीच उठान डायरेक्ट गेलो ते म्हणजे बाबांच्या दर्शनात. बाबांचं दर्शन ह्या 12 वाजता बंद होणार होता, त्यामुळे आम्ही आधीच तिकडे पोचलो. आणि तुम्ही बघू शकता ह्यो असा शिर्डीचो व्ह्यू आणि तुम्ही बघू शकता ह्या असा इंटरनॅशनल हॉटेल शिर्डीमधला. तर हे असं वेगवेगळे दरवाजे ज्याने तुम्ही शिर्डीमध्ये प्रवेश करू शकता त्या मंदिरामध्ये. तुमका तर माहीतच असताना की शिर्डीमध्ये मोबाईल वापरू पूर्णपणे बंदी आहे, त्यामुळे आम्ही मोबाईल तिकडेच ठेवलो. आणि तुम्ही बघू शकता ह्यो असा भारताचो झेंडो, तो बघा एकदम कसो फडकता तो एक नंबर. तर आम्ही परत एकदा एक मस्त सेल्फी काढलो आणि बाबांचं दर्शन घेऊन निघालो. मंडळी, आमका आज काय करून बाबांपर्यंत पोचायचंच होतं आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी VIP पास काढला आणि VIP पासद्वारे बाबांचं एकदम जवळून दर्शन घेतलं आणि मन अगदी धन्य झाला. बाबांच्या निरागस असा मूर्तीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो होते म्हणजे द्वारकामाईचं दर्शन घेतलं. तिकडेच बसून आम्ही सगळी आरती अटेंड केली आणि तुम्ही बघू शकता त्यानंतरचे हे असत काही व्ह्यू. तर हे एकदम जबरदस्त व्ह्यू तुम्ही शिर्डीमध्ये येईलाच तर तुम्ही बघू शकतास. मंडळी, हा बाजू बसलेला गार्डन आणि इकडचे आमचे काढलेले फोटो हे आमका नक्कीच मेमरी देऊन ठेवलेले. तर हे बघू शकतास, साईबाबांचे वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्या असत, त्यांचे आठवणी जोपासण्याचं काम या गार्डनमध्ये केलेलं असा. हे आणि असे बरेच सिनेमॅटिक व्ह्यू तुमका शिर्डी जिल्ह्यात जर बघून मिळतले, त्यामुळे आमच्यासारखे नक्कीच तुम्ही काय करा, शिर्डीत एकदा येऊन बघा. तर मंडळी, ह्यो सगळीकडे ट्रेंडच झालेला आय लव शिर्डी, आय लव देवगड, त्यामुळे तसा इकडे पण होता. त्यानंतर मस्त बाजार पण भरलेलो होतो. आम्ही हवी असलेली शिर्डीतलो प्रसाद, त्यानंतर साईबाबांची एक सुंदर मूर्ती आणि हवे ते वस्तू घेतलं आणि आम्ही निघालो बाबांच्या प्रसादालयात. तुमका तर माहीतच असा मंडळी, तुम्ही जर खायच्या देवळात दर्शन गेलास तर तुमका थंयचो प्रसाद ह्यो खावचोच लागता आणि त्याच्यासारखा पुण्यकर्म ह्या खयच नाही. तर त्याचप्रमाणे आम्ही या साई प्रसादालयाचा आस्वाद घेतलो आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं जेवण आमका इकडे मिळाला. सो तो एक खूपच मस्त अनुभव ठरलो. आणि ह्या बघू शकताच, आमका ते खिडकीतनं साईबाबांची एक सुंदर अशी दोघंच मूर्ती जी जेवण बनवणारी दिसली. त्यानंतर आम्ही एक मस्त परत एक फोटो काढलो आणि हा बघू शकता साईबाबांच्या मंदिराचं कळस किती जबरदस्त असं मित्रांमध्ये टिपलेलो. त्याचप्रमाणे साईबाबांचा गार्डन हा एक सुंदर आकर्षण ठरला. तर मंडळी, इथं एक गाणं असताना, शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, ही युक्ती अत्यंत आम्ही इकडे इल्यावर आमका ती अनुभव मिळाली. आणि त्यानंतर आम्ही शिर्डीचा मंदिर सोडला आणि आम्ही जाऊक निघालो पुढच्या प्रवासाक म्हणजेच परतीच्या प्रवासाक. तर मंडळी, जाताच आमका मिळाला सरस्वती नदीचा दर्शन. आम्ही ह्या नदीची नाव फक्त भूगोलाच्या पुस्तकात ऐकलेली, मात्र आमका ती शिर्डीत येऊन अनुभव मिळाली. त्यानंतर आम्ही परत संध्याकाळी एक सुंदर असं नाश्ता केलो चायनीजमध्ये, मस्तपैकी पेटपूजा केली आणि आम्ही निघालो साताऱ्याक जाऊ. तर मंडळी, आम्ही परत एकदा स्टेशनवर मस्त पोचलो. इकडे आमका माझ्या मित्रांन
सुटी आणि चपली घेतलेली आणि चाव मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता ह्या असा स्टेशन जा काय शिर्डीच्या एकदम जवळ असा. मंडई पुणे जंक्शन स्टेशन असा. या पहिली ट्रेन गेली आमका जागाच नाही, दुसरी ट्रेन गेली जागाच नाही, शेवटी तिसऱ्या ट्रेनमध्ये आम्ही चढलो, जनरलमध्ये कसे कसे बसलो आणि पोचलो अखेर साताऱ्यात. आणि इकडे बघू शकता इकडे पण आमका भारी असं फडकणारं झेंडो दिसतो. तरी हा असा साताऱ्याचं स्टेशन तुम्ही बघू शकता. मस्तपैकी ट्रेनमध्ये उतरान माझ्या मित्राच्या मैत्रिणीकडे गेलो. त्यांनी आमच्या सगळ्या फ्रेश होण्याची आणि नाश्त्याची तयारी केली आणि आम्ही जाऊन निघालो परत कोल्हापूरका, कारण आमचा कोल्हापूरका जाऊचा होता महालक्ष्मीच्या दर्शनात. सो तुम्ही बघू शकता ह्या असं कोल्हापूरचं स्टेशन. पण त्या कोल्हापूरका जाऊच्या आधी तुम्ही हे काही व्ह्यू बघा. आम्ही शिर्डीतनं साताऱ्यात जायपर्यंत हे टिपलेले व्ह्यू असत माझ्या मित्रांनी. पुण्यातनं जशी जशी ट्रेन सातारा कोल्हापूरच्या साईड येऊन निघताना तसे तसे मंडळी हे व्ह्यू सुरू होतात. इकडे वेगवेगळ्या प्रकारची शेती केलेली तुमका दिसतली, वेगवेगळी डोंगरावरची मंदिरं दिसतली आणि एक नंबर असा नेचर तुमका अनुभव मिळतला. आणि त्या ह्याच पट्ट्यात असा तर आम्ही मस्त अशी शूटिंग केली या व्ह्यूचा आणि आमका एक नंबर वाटलो यो व्ह्यू. अगदी कोकणात इल्यासारख्या वाटला. आम्ही कोकणचेच असो पण ह्या पण जरा कोकणाच्या आसपासच असा. तर फायनली मंडळी तुम्ही मगाशी बघितलेलं असंच की आम्ही साताऱ्यातनं कोल्हापुरात बसने गेलो आणि अत्यंत उत्कृष्ट प्रवास ठरलो तो बसचो. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की महालक्ष्मीच्या मंदिराच्या जी काही भक्तनिवास असतात त्याच्यातच राहायचा, मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचा आणि संध्याकाळी महालक्ष्मीच्या दर्शनात जायचा. त्याप्रमाणे आम्ही महालक्ष्मीचं दर्शन मस्त घेतला. तिकडे पण मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे हे स्क्रीनवरनंच तुम्ही पण दर्शन गेलं. आणि वेगवेगळ्या प्रकारची बाहेरची जी मंदिरं आहेत ती फिरून आम्ही मस्तपैकी कळसांचे फोटो म्हणा किंवा दीपमाळेचे फोटो म्हणा हे तुमका दाखवण्यासाठी मी काढलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे उत्कृष्टरित्या महालक्ष्मीचं मंदिर रात्रीच्या या अंधारात कसं चमकतं येते. त्यानंतर इकडचं मार्केटमध्ये पण आम्ही फिरलो आणि शेवटला ॲट लास्ट मस्तपैकी रंकाळा फिरून डीमार्टका गेलो. आणि डीमार्टका गेल्यानंतर शॉपिंग करून दमलेलो, त्यामुळे पांढरा आणि तांबड्या रस्त्याचा आस्वाद घेतलो जा की कोल्हापुरी स्टाईल असा. सो अशा प्रकारे मित्रांनो परत एकदा आम्ही महालक्ष्मी भक्तनिवासमध्ये गेलो, मस्तपैकी झोप काढलो आणि बरोबर 5:30 वाजता उठलो. कशा तर आमका गावाक जाऊची घाई ना, त्यामुळे आमका मालवण गाडी होती बरोबर 5:30ची कोल्हापुरातनं. त्या कोल्हापुरातल्या गाडीन तुम्ही बघू शकता गगनबावडा मार्गे आमच्या ट्रिपची समाप्ती झाली. थँक्यू.